शिक्षक मित्रांनो नमस्कार. बघा, शिक्षक भरतीतील बांधवासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. विशेष म्हणजे सेकंड टप्प्यामध्ये जे काही प्रयत्नशील बांधव आहेत त्यांच्यासाठी एक नवीन नोटिफिकेशन जारी झालेलं आहे आणि या नोटिफिकेशननुसार स्वप्रमाणपत्रामध्ये अपडेट करण्यासाठीची नवीन संधी त्या ठिकाणी या उमेदवाराला देण्यात आलेली आहे. आणि मग ही जी नवीन संधी आहे ती नक्की कशी असेल, काय असेल, या संदर्भातील आपण सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण स्क्रीनवर नक्की ही नोटिफिकेशन काय आहे ते देखील पाहणार आहोत. बघा, शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी पूर्वीच्या स्वप्रमाणपत्र दुरुस्त्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यासाठी ह्या सूचना आहे आणि ही 9 एप्रिल 2025ची सूचना होती. बघा, या सूचनेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी 10 मार्च 2025 व 12 मार्च 2025 रोजीच्या सूचनाचे अवलोकन करावे असं स्पष्ट दिलेले. अगोदर त्या सूचना वाचा आणि त्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्याच अनुषंगाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत 10 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये ही सुविधा देण्यात आली होती. पहिल्यांदा 10 तारखेच्या सूचनेनुसार 20 पर्यंत होती आणि परत 1 दिवसाची सूचना त्या ठिकाणी 20च्या नंतर 1 दिवस वाढवली होती. सदर कालावधीमध्ये आवश्यक जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करण्यात अडचणी निर्माण झाल्याच्या विनंती अर्ज विचारात घेता 10 मार्च 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 ते दिनांक 14 एप्रिल 2025 या कालावधीत बदल दुरुस्त करता येईल. बघा, मग या SCBC प्रवर्गाशी संबंधित लोकांना ज्या काही अडचणी निर्माण झाल्या त्याच्याबाबत आपण देखील अटल शिक्षक संघटनेच्या मार्फत शासनाला निवेदन केलं होतं की बाबा एक संधी द्या. ज्या लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत या संदर्भात त्यांना प्रमाणपत्र वेळेत भेटलेले नाही, जातीचा दाखला काढणं, परत नॉन क्रिमिनल काढणं ही लेंथी प्रोसेस आहे आणि अनेक ठिकाणी अडवणूक होते शासकीय कार्यालयात आणि त्याच्यामुळं तुम्ही सूचना दिल्यापासूनचा कालावधी हा अत्यंत कमी आहे आणि याच्यामुळं या कालावधीमध्ये एकदा एक्सटेन्शन देण्यात यावं. अनेक लोकांनी त्या ठिकाणी फक्त ते याचे नॉन क्रिमिनलसाठी जो अर्ज केलेला होता त्याचे क्रमांकसुद्धा त्या ठिकाणी टाकलेले होते. परंतु या सगळ्या विनंती विचारात घेता आपल्यासोबत आपण ज्याप्रमाणे निवेदन दिलं त्याचप्रमाणे अनेक अभियोग्यताधारकांनी देखील शासनाकडे त्यासाठी ईमेल वगैरे केलेले होते आणि या सगळ्यांचा विचार करून हे स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत त्या ठिकाणी हे बदल दुरुस्ती करण्याची सूचना दिलेली आहे. आणि त्याच बाबत 10 मार्च आणि 12 मार्चची जी सूचना आहे या सूचना पूर्णपणे वाचून त्या विचारात घेऊन हे सगळे बदल करावेत असं सांगितलं आहे. आणि त्या बदलानुसार जर SCBCचा उमेदवार त्या ठिकाणी अगोदर EWSमध्ये असेल तर त्याला EWSचे लाभ देय नाहीत. त्याच्यामुळं त्याने जर चुकून तसं केलं तर त्याला नोकरीमधून तो बाद होईल, सेकंड टप्प्यातून बाद होईल. आणि म्हणून जे EWSमध्ये बांधव असतील त्यांनी एकतर तुमच्याकडे SCBC असेल तर SCBC किंवा जर कुणबी नोंदीच्याद्वारे तुम्ही OBC झाला असाल तर OBCमध्ये सुद्धा तुम्हाला येईल किंवा ओपनमधील बांधव असतील त्यांना देखील त्यांच्याकडे SCBCचं प्रमाणपत्र आहे की OBCचं त्याच्यानुसार तुम्हाला ह्या 2 प्रवर्गामध्ये योग्य ते बदल करता येतील किंवा EWSमधून कोणतंच प्रमाणपत्र नसणाऱ्याला थेट ओपनमध्ये त्या ठिकाणी जाता येईल. परंतु कोणीही EWS प्रमाणपत्र त्या ठिकाणी ठेवू नये, जेणेकरून EWS प्रमाणपत्र ठेवलं तर तुम्ही त्या ठिकाणी या बदली प्रक्रियेतून बाद होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या अनुषंगाने सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये काही अडीअडचणी असतील तर नक्की ह्या स्वप्रमाणपत्र त्या ठिकाणी अपडेट करा. आणि विशेषतः ही सूचना SCBCच्या अनुषंगाने आहे. परंतु एकदा लॉग इन करून सगळ्यांनी बघा की जर खरंच आपल्याला देखील त्याच्यामध्ये काही बदल करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे. नक्की सुविधा काय दिलेली स्पष्ट दिलेली नाही, परंतु त्या अनुषंगाने त्यांनी दिलेलं आहे. परंतु प्रवर्ग बदलाची सुविधा ही फक्त SCBC संबंधित उमेदवारांना त्या ठिकाणी पहिल्या ह्या 2 सूचनानुसार सुद्धा देण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने प्रवर्ग बदलायचं फक्त SCBCसाठी उपलब्ध असेल. बाकी बदलण्यासाठी कदाचित बाकीच्यांना सुद्धा सुविधा उपलब्ध असेल. त्याच्यामुळं 10 ते 14मध्ये जर आपली काही मिस्टेक असेल तर सगळ्या अभियोगताधारकांनी त्या ठिकाणी त्या मिस्टेक्स दूर करून घ्याव्या आणि तत्काळ स्वप्रमाणपत्र अपडेट करून घ्यावं. जर स्वप्रमाणपत्र आपण अपडेट केलं नाही तर अनसर्टिफाय केलं आणि परत जर सर्टिफाय केलं नाही तर आपण सेकंड टप्प्यातून बाद होऊ, ही देखील दक्षता घ्यायची. आणि याच अनुषंगाने जर काही शंका कुशंका अडचणी असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. सेकंड टप्प्याबाबत
जेही आपलं काही मत असेल ते देखील आपण या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकताय. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तत्काळ चॅनलला सबस्क्राईब, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील असतील किंवा शिक्षक बनल्यानंतर तुम्हाला ज्या काही सगळ्या अडचणी येतात त्या संदर्भातील वेळोवेळी जे काही अपडेट असतात ते अपडेट्स, शासनाकडून येणारे अपडेट्स आपण देत असतो, लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतो. आणि त्याचबरोबर संघटनेमार्फत तुम्ही जे काही कमेंट बॉक्समध्ये वगैरे किंवा आपल्यापर्यंत तुमच्या समस्या पोहोचवत आहे त्यासुद्धा सोडवण्यासाठी अटल शिक्षक संघटनेच्या मार्फत आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीशी आपण कनेक्टेड राहण्यासाठी, अपडेट राहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.